कंपॅरिझन ऑफ सेटमध्ये लेट ए अँड बी आर टू पॉझिटिव्ह रियल नंबर्स and if A is less than B, then A into A is less than B into A. लेफ्ट साईडला राईट साईडला दोन्हीकडे आपण ए ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं मध्ये लेस दॅन साईन आहे ते कायम राहणार, त्यात काही बदल होणार नाही. हे तुमचं ई ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी हे फर्स्ट तुम्हाला मिळेल. आणि सिमिलरली बी ने आपण मल्टिप्लाय केलं हे तुमचं ए इंटू बी इज लेस दॅन बी इंटू बी, दॅट इज ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर. ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर हे तुमचं सेकंड स्टेटमेंट आपल्याला मिळेल. देन फ्रॉम 1 and 2 a square is less than b square. A square is less than ab. A square जो आहे तो ab प्रोडक्ट पेक्षा लहान आहे, तर ab प्रोडक्ट हा तुमचा b स्क्वेअर पेक्षा लहान आहे. ab is less than b square. From these two statement ab is greater than a square and b square is greater than ab, so a square is less than b square. a square हा तुमचा b square पेक्षा, कारण a square हा तुमचा ab पेक्षा लहान आहे, ab हा तुमचा b square पेक्षा लहान आहे, म्हणून तुमचा a square आणि b square मधलं रिलेशन जे आहे ते कोणते म्हणणार आपला a square is less than b square. a square हा तुमचा b square पेक्षा लहान आहे असं यावरून सिद्ध होतं, एकदा सांगता येतं. की सिमिलरली but if a is greater than b, then a square is greater than b square. जर a हा तुमचा b पेक्षा मोठा असेल तर a square is greater than b square. इथे a is less than b होतं म्हणून तुमचं a square is less than b square आलं. इथे तुम्ही आता a is greater than b आहे, a is greater than b असेल तर a square is greater than b तुमचा असणार आहे. आणि if a equal to b असेल, a and b are equal असतील, then a square equal to b square. दोन्ही जर इक्वल असतील तर त्यांचा स्क्वेअर जो आहे तो तुमचा सेम असणार आहे. Here a and b both the real numbers, so they may be rational numbers or surds. बरोबर आहे, ते तुमचे a and b रिअल नंबर आहेत, हे तुमच्या वास्तव संख्या असतील. बरोबर आहे, रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या असेल, सड म्हणजे तुमची करणी असणार आहे. ए अँड बी बोथ आर रिअल नंबर, सो दे मे बी रॅशनल नंबर्स ऑर सड. तुमचा रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या किंवा सड म्हणजेच इरॅशनल नंबर ऑर करणी असू शकते. बाय युजिंग दिस प्रॉपर्टी त्यावरून आपल्याला कंपॅरिझन जे आहे त्याचा लहान मोठेपणा जो आहे तो ठरवायचा आहे, म्हणजेच त्यांचा स्क्वेअर करून घ्यायचा. स्क्वेअर जो आहे तो करून ठरवायचा आपला. स्क्वेअर करायचं त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचा आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा, कंपॅरिझन करायचं आपल्याला 6 into square root 2 5 square root 5. These two real numbers or these two surds are given. Which surd is greater, which surd is smaller ते आपल्याला ठरवायचं पाहिजे या ठिकाणी बघा. तर मग याचा स्क्वेअर करायचा. 6 into square root 2 चा स्क्वेअर आपण केला तर 6 चा स्क्वेअर तुमचा काय येतो, 6 square root 2 into 6 square root 2. एक स्टेप मी मुद्दाम वाढवतो, पण त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचा आहे. म्हणून 6 into 6 काय होणार आहे 36. square root 2 into square root 2 that is square root 2 into 2, म्हणून 36 into square root 4. म्हणून स्क्वेअर रूट 4 तुम्ही केलं तर किती येतो आपला 2 येतो, म्हणून हे तुमचं येणार आहे तर 72 येणार आहे. नंतर तुमचं याचा स्क्वेअर करायचा 5 square root 5 चा, तुमचं त्याच नंबरला त्या स्क्वेअर करायचं, त्याच नंबरने आपण मल्टिप्लाय करतो, म्हणून 5 square root 5
into 5 square root 5. Then 5 into 5 is 25. Square root 5 into 5, that is square root of 5 into 5. Square root of 25 into 5 into 5 is square root 25. Square root of 25 is 5. म्हणून हे आन्सर तुमचे देणार आहे 125. आणि मग यांची कंपॅरिझन करायची. यात मोठं कोण आलंय लहान कोण आलंय. हेच 72 इज लेस दॅन 125. स्क्वेअर हे तुमचे जो आहे पहिला स्क्वेअर जो आहे तो तुमचा दुसऱ्या स्क्वेअरपेक्षा लहान आलेला आहे. म्हणजे तुमचा ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर मिळालेला आहे. म्हणून तुमचं आता काय मिळणार आपलं मग ए म्हणजे तुमचा हा आहे आणि हा बी तुमचा बी आहे. म्हणून काय होईल आपल्याला काय सांगता येईल. हेन्स 6 square root 2 is less than 5 square root 5. पहिला नंबर जो आहे तो तुमचा दुसऱ्या नंबरपेक्षा लहान असणार आहे. लक्षामध्ये याप्रमाणे आपण हे सोडवू शकतो. स्क्वेअर करून सोडवायचे. स्क्वेअर त्या नंबरने मल्टिप्लाय करायचे. अशीच काही एक्झाम्पल आहेत. कंपॅरिझन तुम्ही करू शकता आणि ठरवू शकता. इतर एक्झाम्पल तुम्ही जे आहे ते घरी करा. पुढचा पॉईंट जो आहे तो आपण घेऊया. ऑपरेशन ऑन लाईक सर्च. ऑपरेशन्स ऑन लाईक सर्च. ऑपरेशन ऑन लाईक सर्च म्हणजे तुमच्या सजातीय करणेवरच्या क्रिया. ऑपरेशन म्हणजे क्रिया करायच्या आहेत. त्या कोणत्या आपल्या मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्या ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन कॅन बी डन ऑन लाईक सर्च. हे तुमचं मॅथमॅटिकल ऑपरेशन गणितीय क्रिया ज्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या ज्या क्रिया आहेत या तुम्हाला लाईक सर्चमध्ये म्हणजे सजातीय करणेमध्ये या क्रिया करता येतात. म्हणजे त्यांची बेरीज वजा कशी करायची किंवा गुणाकार भागाकार कसा करायचा तो आपल्या या ठिकाणी आता पाहायचा आहे. 7 square root 3 plus 29 square root 3 यांची आपल्या ॲडिशन करायची. तर लाईक सर्च या आहेत की नाही. लाईक सर्च ठरवताना आपण काय सांगितलं होतं. लाईक सर्च ठरवताना तुमचं जर ऑर्डर सेम पाहिजे. जो इरेशनल नंबर आहे जो सर्च या ठिकाणी असणार आहे त्याची ऑर्डर इक्वल असते. इथं 2 आहे इथं 2 आहे पहा ऑर्डर सेम आहे. आणि रॅडिकल साईनच्या आतमध्ये जी संख्या आहे इन द नंबर अंडर द रॅडिकल साईन इज ऑल्सो इक्वल. म्हणून इथं तुमचा रॅडिकल जो आपण रॅडिकल असं म्हणतो इथं 3 आहे इथं 3 आहे बरोबर. हे दोन्ही नंबर इक्वल असतील म्हणजे तुमचं ऑर्डर सेम आणि नंबर इक्वल असतील तर त्यावेळेस त्याला आपण लाईक सर्च असं म्हटलं. त्याला मल्टिप्लाय कोणती संख्या आहे याला महत्त्व नाही बरोबर. त्याला मल्टिप्लाय कोणती संख्या आहे याला फारसं महत्त्व नसतं. महत्त्व कशाला आपल्याला तुमचं या ठिकाणी हा जो नंबर आहे हा इरेशनल नंबर हे नंबर तुमचे सेम असले पाहिजे. मग दोन्ही ठिकाणी तुमचा नंबर सेम आहे बरोबर आहे. टेकिंग कॉमन दिस नंबर 7 plus 29 या पहिल्या नंबरला मल्टिप्लाय 7 आहे. दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय तुमचा 29 आहे. 7 मध्ये ॲडिशन आहे. 7 plus 29 घ्यायचं आहे आणि टेकिंग कॉमन स्क्वेअर रूट 3. स्क्वेअर रूट 3 नंतर आधी तुम्ही घेऊ शकता. आधी घेतलं चालतो नंतर घेतलं तरी चालतोय. मग 7 plus 29 किती येणार आहे. 7 plus 29 इज 36 स्क्वेअर रूट 3 झाली ॲडिशन. थोडं समजा आपण हा कुठला तरी एखादा अक्षर येतो हे एक्स घेतलं याला आपण एक्स म्हटलं तर 7x plus 29x 7x plus 29x केलं म्हणजे किती होणार तुमचं 36x येतं आहे. तर x म्हणजे तुमचा स्क्वेअर रूट 3 आहे. किंवा समजा आपण आंबे म्हटलं 7 आंबे अधिक 29 आंबे बरोबर आहे. 7 मँगो प्लस तुमचं 29 मँगो टोटल तुमचं होणार आहे 36 मँगो. मँगो मीन्स स्क्वेअर रूट 3 असं आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि त्याप्रमाणे करायचं आहे. तर याप्रमाणे ही ॲडिशन जी आहे ती आपण लाईक सर्चची केलेली आहे. जशी ॲडिशन केली तशी आपण सबट्रॅक्शन सुद्धा करू शकतो. सिम्प्लिफाय म्हटल्याप्रमाणे मग 7 स्क्वेअर रूट 3 मायनस 29 स्क्वेअर रूट 3 यांची सबट्रॅक्शन करायची आहे. जशी आपण ॲडिशन केली तशी सबट्रॅक्शन करायची आहे. मग पुन्हा स्क्वेअर रूट 3 आहे तो कॉमन घ्यायचा. 7 मायनस 29 स्क्वेअर रूट 3 7 minus 29
याला मल्टिप्लाय 7 आहे मध्ये मायनस साईन आहे नंतर 29 ते लिहिले आणि स्क्वेअर रूट 3 जो दोन्ही ठिकाणी आहे दोन्ही टर्ममध्ये आहे दोन्ही नंबरमध्ये आहे म्हणून तो आपण कॉमन घेतला म्हणून 7 मायनस 29 तर प्लस 7 आणि 29 मायनस आहे मग 1 नंबर इज पॉझिटिव्ह 1 नंबर इज निगेटिव्ह देन द ऑपरेशन इज सबट्रॅक्शन एक नंबर धन असेल एक नंबर ऋण असेल तर त्यांची वजाबाकी करायची असते आणि जो बिगर नंबर आहे जो मोठा नंबर आहे त्याचं साईन तुमचं ॲन्सरला द्यायचं असतं म्हणून 29 मायनस 7 जेव्हा तुम्ही करणार आहात त्यावेळेस तुमचा ॲन्सर हे 22 येईल पण याला साईन 29ला निगेटिव्ह आहे म्हणून ते मायनस 22 येईल आणि स्क्वेअर रूट 3 हा मल्टिप्लाय आहे तो तसाच राहील म्हणून हे त्याचं ॲन्सर येईल लक्षामध्ये लाईक सर्टची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन याप्रमाणे करायची आहे आता आधी आपला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन गोष्टींचा विचार करायचा आहे मल्टिप्लिकेशन जो आहे तो नंतर आपण विचार करणार आहोत आता दोघांच्या आपण इथे ॲडिशन केली सबट्रॅक्शन केली कधी कधी 3 टर्म असतील लाईक सर्ट असताना आपल्याला कन्वर्जन करून घ्यावं लागणार आहे पुढचं एक्झाम्पल पाहिलं की तुमच्या लक्षामध्ये येईल जी सर्ट दिलेली असते दिसते आपल्याला असं वाटतं की लाईक सर्ट नाही आहे बरोबर आहे पण तिचं कन्वर्जन आपल्याला करता येतं एक्झाम्पल नंबर 4 जे आहे ते पहा 8 स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 20 मायनस 1 स्क्वेअर रूट ऑफ 125 तर इथं लाईक सर्ट आहे का इथं स्क्वेअर रूट 5 आहे इथं 20 आहे इथं 125 आहे म्हणजे दिसताना आपण जर पाहिलं तर हे आपल्याला लाईक सर्ट दिसत नाही म्हणून यांचं कन्वर्जन आपण लाईक सर्टमध्ये करून घ्यायचं आहे कसं होणार ते माझा इथं काय प्रश्न नाही आहे हा असं 8 इंटू स्क्वेअर रूट 5 इथं तुमचं कारण हा तुमचा प्राईम नंबर आहे याचे काही परत फॅक्टर पडणार नाही पण याचे मात्र फॅक्टर पडणार आहे 20चे त्या फॅक्टरमध्ये एक तुमचा 5 किंवा एक नंबर तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आला पाहिजे बरोबर एक नंबर तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे म्हणून तू कोणती फॅक्टर पडणार आपले मग 4 इंटू 5 एक फॅक्टर 5 दुसरा आपण 4 मिळणार आहे 4 इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर मायनस 25 इंटू 5 स्क्वेअर रूट ऑफ 25 इंटू 5 25 5 सव्वाशे 4 25 तुमचा 4 आणि 25 दोन्ही नंबर जे आहे ते काय आहेत परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे म्हणून 8 इंटू स्क्वेअर रूट 5 प्लस 4चं स्क्वेअर रूट आता 2 येईल स्क्वेअर रूट 5 मायनस 25चं स्क्वेअर रूट 5 येत आहे स्क्वेअर रूट 5 बरं हे दोन्ही नंबर जे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे 4 हा तुमचा 2चा स्क्वेअर आहे पण स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 25 हा 5चा स्क्वेअर आहे पण स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5 मग सगळ्या ठिकाणी पाहिजे स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर रूट 5 सगळ्या ठिकाणी मला मिळालेला आहे म्हणून टेकिंग स्क्वेअर रूट 5 फॉर्म मी आधी घेतला होता आधीच्या उदाहरणात नंतर घेतला होता आता इथं आधी घेतला मी मग इथं स्क्वेअर रूट 5 ला मल्टिप्लाय 8 आहे या स्क्वेअर रूट 5 ला मल्टिप्लाय 2 आहे प्लस साईनमध्ये या स्क्वेअर रूट 5 ला 5 आहे पण साईन तुमचं मायनस आहे म्हणून -5 याप्रमाणे द्यायची आता 8 प्लस आहे 2 पण प्लस आहे तर आपण ॲडिशन करून घ्यायची आधी म्हणून 8 प्लस 2 इज 10 -5 8 -5 8 आणि 2ची आपण ॲडिशन केली म्हणजे 10 - 5 देणार आहे 10 - 5 इज 5 म्हणून तुमचा ॲन्सर 5 इंटू स्क्वेअर रूट 5 याद्वारे सबट्रॅक्शन आधी मी लिहिली आणि नंतर हा स्क्वेअर रूट 5 त्याला मल्टिप्लाय केला म्हणून याचं ॲन्सर जे आहे ते 5 स्क्वेअर रूट 5 याप्रमाणे येणार आहे तर असं हे करायचं असतं बा तर इथं तुमच्या दिसताना स्क्वेअर रूट 5 स्क्वेअर रूट 20 स्क्वेअर रूट ऑफ 125 असे वेगवेगळे तुमचे आहेत रॅशनल नंबर जे आहे इरॅशनल नंबर जे आहे तिथे स्क्वेअर रूट 5 आहे तिथे स्क्वेअर रूट 20 आहे तिथे स्क्वेअर रूट 125 आहे तर हे लाईक सर्ट नाही पण त्याचं कन्वर्जन जे आहे ते आपण लाईक सर्टमध्ये करून घेऊ शकतो याप्रमाणे त्याची फॅक्टर पाडताना जे आपले नंबर आहे ते फॅक्टर पाडताना एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आला पाहिजे तर जो पहिला तुमचा प्राईम फॅक्टर आहे प्राईम नंबर तुमचा जो इरॅशनल नंबर असणार आहे तो सगळ्या ठिकाणी कसा येईल याचा विचार करा कधी कधी इथं सगळ्या ठिकाणी सारखा येत नाही इथं 5 असेल इथं कधी 3 येईल इथं 3 येईल हे 2-2चे गट सुद्धा सारखे असतात 3-3-2-2 असं सुद्धा सारखं येऊ शकतं सगळे सारखे येतील असं नाही जे जे सारखे येतील जे जे सिमिलर सर्ट असतील त्यांचीच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जी आहे ती होत असते आता मल्टिप्लिकेशन जे आहे ते आपण पाहूया ॲडिशनची आपण 3 गणितं घेतली इथं आपण ॲडिशन सबट्रॅक्शनची गणितं 3 झाली आता मल्टिप्लिकेशन जे आहे ते करायचं आपल्याला स्क्वेअर मल्टिप्लाय स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 42 या दोघांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे पहा मग जसं आपण नेहमी पाहतो तसंच आहे फक्त स्क्वेअर रूट साईडमध्ये एकत्र घ्यायचं आहे मग स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू 42
मग स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू, त्याचे मी फॅक्टर पाडतो मुद्दा म्हणून पहा. 42चे फॅक्टर जे आहे ते कोणते होतील? 7 सकम 42, बरोबर आहे. 7 इंटू 6, पुन्हा 6चे फॅक्टर पडते 3 इंटू 2, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. तर 7 इंटू 7 दोनदा मिळाला आपला, बरोबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ 7 इंटू 7 इंटू 6, म्हणून तुमच्या 7 इंटू 7 मध्ये काय घ्यायचं आहे? एक 7 घ्यायचं आहे, तर तुम्ही मल्टिप्लिकेशन करून घेतलं तरी चालेल. 49 इंटू 6, आणि मग 49 जो आहे तुमचा 7चा स्क्वेअर आहे, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7 स्क्वेअर रूट 6, बरोबर. याचं स्क्वेअर रूट निघणार नाही. 49 हा तुमचा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. 49 इज द स्क्वेअर ऑफ 7, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7, बरोबर आहे. 49 जो आहे तो तुमचा 7चा वर्ग आहे, म्हणून 49चं वर्गमूळ जे आहे ते तुमचं 7 येईल. पुढचं जे आहे आता भागालापणे पाहूया. हे झालं तुमचं गुणाकाराचं. तर राहिलं तुमचं भाग, डिव्हिजन. डिवाइड द सर्ड्स. डिवाइड दिस सर्ड. 125 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 5. सेम तसं मल्टिप्लिकेशन केलं तर तेच करायचं. हे तुमचं कसं मांडलं जाणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 125 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5. जे साईडचं ऑर्डर सेम आहे म्हणून हे साईड तुमचं एकत्र घ्यायचं, एकत्र भागा घ्यायचा. हा 125ला 5ने डिवाइड करायचं. मग 5ने डिवाइड केलं काय येणार आहे? मग कशा आपण केलं तर तो येणार तुमचा 25. 5ने 125ला भागलं 5 आणि 10, 5 5 25 तुमचं येणार आहे. हे स्क्वेअर रूट 25 येईल, आणि 25चं स्क्वेअर रूट किती आपलं 5. पुन्हा हा भागाकार जो आहे तो किती आला? 5 आलेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ 125 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 5. हा जो डिव्हिजन आहे, हा जो भागाकार आहे तो तुमचा स्क्वेअर रूट 5 आलेला आहे. तर अशी काही ही एक्झाम्पल आहेत, त्याप्रमाणे आपण ती सोडवायची आहे. आता पुढचा जो पॉईंट आपला आहे रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. रॅशनलायझेशन ऑफ सर्ड म्हणजे कर्णींचं परिमेयकरण. हे थोडक्यात कर्णी म्हणजे तुमची इरॅशनल नंबर असतो, इरॅशनल नंबरचं रॅशनल नंबरमध्ये कन्वर्जन करणे त्यालाच म्हटलं जातं रॅशनलायझेशन ऑफ सर्ड. कन्वर्ट द इरॅशनल नंबर इनटू रॅशनल नंबर. त्यासाठी आपला कुठला तरी नंबरने जो नंबर दिला असणार सर्ड, त्या सर्डला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर तुमचं हे रॅशनल नंबर येणार आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. पहा, तर त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे पहिलं. ते साहेब, इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड, इफ द प्रॉडक्ट ऑफ टू सर्ड इज रॅशनल नंबर, ईच सर्ड इज कॉल्ड अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दी अदर सर्ड. ते एकमेकांचे काय असणार आहेत? रॅशनलाइज फॅक्टर असणार आहेत, परिमेयकरण गुणक ते असणार आहेत. त्यातलं पहिलं गणित आहे इफ सर्ड स्क्वेअर रूट 2. स्क्वेअर रूट 2 हा नंबर दिलेला आहे, बरोबर आहे. याचा आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. स्क्वेअर रूट 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर आपला परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळणार आहे? तर जो नंबर दिलेला असतो त्यानेच त्याला मल्टिप्लाय केलं. आपल्याला माहिती स्क्वेअर करायचं त्याच नंबरने मल्टिप्लाय करायचं, म्हणून स्क्वेअर रूट 2 आहे त्याला आपण स्क्वेअर रूट 2ने मल्टिप्लाय केलं. स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट काय होणार आहे? स्क्वेअर रूट 2 इंटू 2 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 4, आणि 4चं स्क्वेअर रूट काय आहे तुमचं 2 येणार आहे. तुमचा हा रॅशनलाइज नंबर होता, इरॅशनल नंबर होता, त्याचं करून तुमचं काय झालं आहे? रॅशनल नंबर वाईज झालेला आहे, बरोबर आहे. हे तुमचं रॅशनल नंबरचं इरॅशनल नंबर कन्वर्ट झालं आहे, म्हणून स्क्वेअर रूट 2 इज अ स्क्वेअर रॅशनलाइज फॅक्टर ऑफ स्क्वेअर रूट 2. किंवा अजून एक तुम्ही शोधू शकता. हा एक झाला स्क्वेअर रूट 2चा. अजून कोणता आपण स्क्वेअर रूट 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर आपला परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळू शकतो? आठवतंय? तर स्क्वेअर रूट ऑफ 8. 2ला तुम्ही स्क्वेअर रूट 8ने मल्टिप्लाय केलं काही पहा. स्क्वेअर रूट 2 इंटू 8 दॅट इज 2 इंटू 8 इज 16, and square root of 16 is 4. 16 is the square of 4, one square root of 16 is 4.
म्हणजे स्क्वेअर रूट 2ला तुम्ही स्क्वेअर रूट 8ने मल्टिप्लाय केलं तरी तुमचं काय होतंय रॅशनलाइज नंबर मिळतो. अजून आपल्याला मिळेल तुम्हाला 1836 समजा तिसरा आहे एकच वेळा आहे आपला स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 18. स्क्वेअर रूट 2ला तुम्ही स्क्वेअर रूट 18ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 18 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 36 आणि 36 स्क्वेअर ऑफ 6 म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 36 इज 6. इथं लक्षामध्ये तर याप्रमाणे साधारणतः आपलं हे जे आन्सर आहेत ती मिळतात. लक्ष येतंय ना. तर याप्रमाणे आपण म्हणजे स्क्वेअर रूट 2ला स्क्वेअर रूट 2ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर तुमचं 2 येणार आहे. म्हणजे स्क्वेअर रूट 2 आणि स्क्वेअर रूट 2 यांचा प्रॉडक्ट तुमचा काय येतोय रॅशनल नंबर. म्हणून या स्क्वेअर रूट 2चा हा स्क्वेअर रूट 2 जो आहे तो रॅशनलाइज फॅक्टर आहे. किंवा स्क्वेअर रूट 2ला तुम्ही स्क्वेअर रूट 8ने मल्टिप्लाय केलं तुमचा आन्सर 4 येत आहे. म्हणून तुमचा हा सुद्धा एकमेकांचे काय आहे तुमचे रॅशनलाइज फॅक्टर आहे. इथे ते स्क्वेअर रूट 2ला तुम्ही स्क्वेअर रूट 18ने मल्टिप्लाय केलंय म्हणजे तुमचा आन्सर 6 येत आहे. तर लाईक दिस म्हणजे तुम्हाला असे या ठिकाणी असंख्य मिळणार आहेत. अजून तुम्ही 15ने मल्टिप्लाय केलं 50 इंटू 2 100 होणार आहे. 100चं स्क्वेअर रूट तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणून रॅशनलाइज फॅक्टर जे आहे ते तुम्हाला कसे मिळणार आहेत इन्फानाईट मिळणार आहेत. एकाच नंबरसाठी रॅशनलाइज फॅक्टर्स आर इन्फानाईट फॉर अ गिव्हन नंबर इन्फानाईट रॅशनलाइज फॅक्टर असं म्हटलं चालेल. रॅशनलाइज फॅक्टर ऑफ अ गिव्हन सर्ट इज नॉट युनिक. रॅशनलाइज फॅक्टर ऑफ अ गिव्हन सर्ट इज नॉट युनिक. स्क्वेअर रूट 2 आहे स्क्वेअर रूट 8 आहे स्क्वेअर रूट 18 आहे स्क्वेअर रूट 50 आहे अशा भरपूर आपल्याला मिळतील. बरोबर आहे. इज नॉट युनिक म्हणजे तो एकमेव असणार नाही. इफ अ सर्ट इज रॅशनलाइज फॅक्टर ऑफ अ गिव्हन सर्ट देन अ सर्ट ऑब्टेन बाय मल्टिप्लाइंग it with any non-zero rational number is also an rationalized factor of the given set. अशा आपल्या अनेक त्या ठिकाणी मिळू शकतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तुम्हाला परत सॉल्व एक्झाम्पलमध्ये अजून भरपूर दिलेले आहेत ती तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता आणि आपल्या वहीमध्ये सोडून काढू शकता लिहून घेऊ शकता. आता प्रॅक्टिस सेट 2.3 जो आहे त्यातला क्वेश्चन 1 जो आहे तो आपण घेऊया. Practice set 2.3. Practice set 2.3. Question 1. State the order of the surds given below. Order लिहायची आपल्याला बघा दिलेल्या सर्डची. म्हणून क्यूब रूट ऑफ 7. मग काय दिली ऑर्डर ऑफ सर्ड इक्वल टू इथं जो नंबर असतो या स्क्वेअर रूट साईनचे जो नंबर असतो त्या ऑर्डर असते म्हणून 3. बरोबर आहे. इथं स्क्वेअर रूट साईनचे रॅडिकल साईनच्या इथं जो नंबर असतो तो नंबर म्हणजेच त्या सर्टची ऑर्डर असते. सेकंड वन 5 इंटू स्क्वेअर रूट 12 ऑर्डर ऑफ सर्ट इज कोण सांगतं ऑर्डर ऑफ सर्ट बोला पटकन. जो इरेशनल नंबर आहे तिथंच फक्त संख्या पाहिजे. स्क्वेअर रूटची इथं साईन कोणती आहे संख्या कोणती आहे नंबर कोणती ती पाहिजे आहे पहा. इथं कुठला नंबर दिसतोय का इथं कुठलाही नंबर नसतो त्यावेळेस नंबर तिथं 2 असतो म्हणून या सर्टची ऑर्डर ही तुमची 2 आहे. थर्ड 4th रूट ऑफ 10 म्हणून ऑर्डर ऑफ सर्ट इक्वल टू गारे बोल सोमा
बरोबर आहे. पाहिजे जो नंबर आहे तोच आपण घ्यायचा. ऑर्डर ऑफ दिस सर्ड इज 4. 4 square root of 39. Order of surd is equal to 2 and 5. Order of cube root of 18. Order of surd. प्राजक्ता सांगा आता. प्राजक्ता आहे ना? प्राजक्ता गारे. ऑर्डर ऑफ सर्ड क्यूब रूट ऑफ 18 या सर्डची ऑर्डर लिहायची आहे. काय सांगतो 3. इथं नंबर 3 आहे म्हणून नंबर आन्सरचं 3 येणार आहे. ठीक आहे. इथं आपण थांबूया. बाकीचं आपण सोमवारी पाहू. ओके.